नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करोन अल्पवर्णिले आपले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणूनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, शास्त्री हिरळी कराधिकांसी, वेतने देऊनी ठेवले. त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषणे वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. कैकांचे ब्रह्म दवडिले, परधर्मोपदेशका जिंकले, कुमार्गवर्ती यांसी आणिले, सन्मार्गवरी तयांनी. यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षुनी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करोनी विवरण, संतोषित केले सर्वजन, तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती व्याडली लोकांत, स्तुती करती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत राजग्रही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदिती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होती तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे एकोणी सत्वर यतिराज हासले. मुके काही न बोलिती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, बुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. येथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलिती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्याची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यची. पाहोनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, यात काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मानी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघेजण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागिली बुवांसी, लोटली काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखिरी, शब्द एकना बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरोनी भवांसी, सावध गेले त्यावेळी. हृदय धडाधडा उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले मनोनी. मग स्वप्नींचा वृत्तांत, तयांसी सांगिती समस्त, म्हणती यात काय अर्थ,
ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नाशी खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी, काय म्हणोनी भ्यालासी. जरी वृता भय म्यानी तोसी, मग ब्रह्मपदी जाणीसी कैसे. ब्रह्मपदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट होत न येची. बुवांप्रती पटली खुन, धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. त्या समयापासोनी भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला पळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामीचरित्र महासागर, त्यातूनी मुक्ती निवडूनी सुंदर. याचा करोनिया हार, अर्पी शंकर विष्णू कवी. इति श्री स्वामीचरित्र महासागर नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त, सप्तोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ.